नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 3 फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स. ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 16, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. असा कुठला नंबर आहे की ज्या नंबरमध्ये जर 3 ॲड केले तर आन्सर 31.5 मिळतं. 31.5 मध्ये 5 ॲड केले 36.5 आणि 36.5 मधून 2.5 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळतं आहे 34. तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, बघा जर रिव्हर्स गेलो तर काय करता येईल, 34 प्लस 2.5 काय मिळतं आन्सर 36.5. 36.5 मध्ये जर 5 ॲड केले 5 सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला आन्सर मिळतं 31.5. 31.5 मधून 3 सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर या ठिकाणी काय करावं लागेल, 31.5 मायनस 3. आता या ठिकाणी आपण रिव्हर्स येतो आहे म्हणून ज्या साईन्स आहेत त्या काय केल्या आपण अपोजिट, म्हणजे मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस. आता या ठिकाणी काय आहे प्लस, तर आपल्याला 31.5 मधून आपण 3 ज्यावेळेस सबस्ट्रॅक्ट करू त्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 5 1 मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बॉरो घेतला 11 झाला, 11 मायनस 3 8 2 ॲज इट इज. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 28.5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17, फाइंड द सम ऑफ 15 टेन्स, 6 टेन्स, 20 हंड्रेड्स अँड 40 टेन्स, 9 टेन्स अँड 9 हंड्रेड्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 15 टेन्स मीन्स 15 वरती टेन्स प्लेसला आहे 15 हा डिजिट. टेन्स प्लेसवरती की 0 किती असतात 1, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 15 वरती 1 0 लिहावं लागेल. तर हा काय झाला 15 टेन्स. ओके, नेक्स्ट 60 टेन्स. 60 टेन्स TH लागलेला आहे, म्हणजेच काय हा याची व्हॅल्यू काय येईल 6/10. टेन्स मीन्स हा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असतो. ओके, त्यानंतर पुढचा नंबर आहे 20 हंड्रेड्स. ओके, हंड्रेड्स म्हणजे काय TH लागला आहे म्हणून काय येईल तो फ्रॅक्शन फॉर्म येईल आणि 100चा 20 भाग 20 न्यूमरेटरमध्ये येईल. ओके, यांची आपल्याला काय करायची आहे सम. आणि अजून दुसरा नंबर दिलेला आहे 40 टेन्स. 40 टेन्स मीन्स 40 डिजिटवरती टेन्स प्लेसवरती आहे 40 डिजिट, तर टेन्स प्लेस मीन्स 1 0 ॲड करावं लागेल आपल्याला यात. त्यानंतर 9 टेन्स मीन 9 डिवाइड बाय 10 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे हा नंबर. त्यानंतर 9 हंड्रेड्स मीन्स 9 डिवाइड बाय 100. ओके, हे आता दोघं नंबर्सची आपल्याला सम करायची आहे. सगळ्यात अगोदर ह्या नंबर्सची सम करून घेऊया. 150 प्लस 6/10 प्लस 20/100. ओके, 150 प्लस याला आपण कसं लिहू शकतो 0.6. तरी 1 वरती 1 0 आहे, तर डेसिमल पॉईंट देताना आपण काय करतो, राईटकडून लेफ्टकडे जातो. राईट साईडला 1 डिजिट आणि डेसिमल पॉईंट 0 ॲड करतो. तसंच आपल्याला ह्या प्लेससाठी पण आता 101 वरती किती झिरोज आहेत 2 झिरोज आहेत, तर आपल्याला डेसिमल पॉईंट देताना राईट टू लेफ्ट जावं लागेल.
1 2 या ठिकाणी डेसिमल पॉईंट येईल. ओके, म्हणजेच काय नंबर मिळेल आपल्याला 0.20. ओके, आता आपण यांची सम करू शकतो. 150.00, 0.6, 0.20 यांची सम. 0 6 + 2 8. काय मिळाली सम? 150.80. ओके, आता ह्या नंबर्सची सम करूया. काय आहे? 400 + 9/10 + 9/100. ओके, 400 प्लस आपल्याला ह्या फ्रॅक्शन फॉर्मला डेसिमलमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण? 0.9. याला आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं लिहितो बघा. 1वरती 2 झिरोज आहेत. आपल्याला 2 डिजिट्स मागे सरकायचं आहे, म्हणजे राईट टू लेफ्ट जायचं आहे. या ठिकाणी एकच डिजिट आहे, तर याच्या अगोदर 0 ॲड करावं लागेल, त्यानंतर डेसिमल पॉईंट देता येईल. म्हणजेच काय झाला हा 9/100 कसा लिहिता येईल डेसिमल पॉईंटमध्ये? 0.09. ओके, आता या नंबर्सची सम करूया. 400 + 0.9 + 0.09. 99 डेसिमल पॉईंट 004. ओके, हा नंबर काय मिळाला? 400.99. आता हे दोघं नंबर्स कसे मिळाले आपल्याला? डेसिमल फॉर्ममध्ये मिळाले. आता या दोघं नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, 150.80 + 400.99 यांची सम 9. 8 + 9 17, कॅरी 1, डेसिमल पॉईंट ॲज इट इज 1, 5 ॲज इट इज, 4 + 1 5. सम काय मिळाली? 551.79. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. द व्हॅल्यू ऑफ 852.32 + 452.86 वेन राऊंड ऑफ टू नियरेस्ट 10th इज. ओके, आता सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला? या दोघांची सम करून घ्यावी लागेल. ह्याची सम केल्यानंतर आपल्याला कशाचा राऊंड ऑफ काढायचा आहे? आलेली जी सम असणार आहे त्याचा नियरेस्ट 10th राऊंड ऑफ काढायचा आहे. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर यांची सम करून घेऊया. काय नंबर दिलेला आहे आपल्याला? 852.32 + 452.86 यांची सम करूया. 6 + 2 8, 8 + 3 11, कॅरी 1, डेसिमल पॉईंट ॲज इट इज 2 + 2 4 + 1 5, 5 + 5 10, कॅरी 1, 8 + 1 9, 9 + 4 13. ओके, आता ही जी मिळालेली सम आहे, हा जो नंबर आहे, ह्या नंबरचा आपल्याला नियरेस्ट 10th राऊंड ऑफ काढायचा आहे. आता याचा नियरेस्ट 10th 100th हे काय येतात? डेसिमल पॉईंट नंतरचे डिजिट्स येतात. आता हा जो आहे हा काय आहे? 10th प्लेसला आहे. 8 हा डिजिट 100th प्लेसला आहे. ओके, आपल्याला कसला नियरेस्ट काढायचं सांगितलं आहे? 10thचा. ओके, आता 10thचा नियरेस्ट काढायचा आहे. 10th प्लेसवरती काय डिजिट आहे? 1. त्यानंतरचा डिजिट काय आहे? 8. नियरेस्ट काढायचा असेल तर आपण त्याच्या मागचा डिजिट बघतो, म्हणजे आपल्याला 8 हा डिजिट पाहावं लागेल. तर 8 हा डिजिट 5पेक्षा मोठा आहे. हा डिजिट मोठा असल्यामुळे हा डिजिट काय होतो? 1ने इन्क्रीज होतो. तर ह्या नंबरचा राऊंड ऑफ नंबर काय मिळेल मग आपल्याला? 1305.20. हा 1ने इन्क्रीज झाला, म्हणून या ठिकाणी काय झाला? 2. ओके,
तर मग ह्या नंबरचा राऊंड ऑफ नंबर काय मिळाला आपल्याला, नियरेस्ट 10th राऊंड ऑफ 1305.20. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. I think of a decimal number when I subtract 2.9 from it, then subtract 2.5 from the result, and finally add 0.15. The number equals 2.6. What decimal number am I thinking of? ओके, एक डेसिमल नंबर कन्सिडर केलेला आहे. त्या नंबरमध्ये मधून जेव्हा 2.9 सबस्ट्रॅक्ट केले, त्यानंतरून त्यातून 2.5 सबस्ट्रॅक्ट केले फ्रॉम द रिझल्ट, अँड फायनली ॲड, आणि किती ॲड केले, 0.15 ॲड केलेले आहेत. द नंबर इक्वल टू नंबर काय मिळतो आहे, 2.6 मिळतो आहे. आन्सर काय मिळतं आहे, 2.6. व्हॉट डेसिमल नंबर एम आय थिंकिंग ऑफ? तर तो जो थिंकिंग केलेला डेसिमल नंबर आहे तो काय असेल? तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण त्याला काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केला. ओके, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर एक्स आपण लेफ्ट साईडला ॲज इट इज ठेवूया. इक्वल टू साईन ॲज इट इज 2.6 ॲज इट इज. आता इथले जे पण नंबर्स आहेत ते नंबर्स आपण इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला घेऊन जाऊ. ज्यावेळेस आपण इक्वल टू साईन क्रॉस करून जातो त्यावेळेस त्या नंबर्सचं साईन चेंज होतं. तर या ठिकाणी 2.9ला काय साईन आहे, मायनस. तो इकडे आल्यावरती काय होईल, प्लस 2.9. या ठिकाणी 2.5च्या पुढे कुठलं साईन आहे, मायनस. इक्वल टू साईन क्रॉस करून येताना त्यात साईन काय होईल, प्लस 2.5. आता या ठिकाणी प्लस साईन आहे. इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल, मायनस 0.15. ओके, तर या तिघं नंबर्सची सम करून घेऊया आणि त्यातून हा नंबर सबस्ट्रॅक्ट करूया. 2.6 प्लस 2.9 प्लस 2.5. 9 प्लस 6 15. 15 प्लस 5 20. डेसिमल पॉईंट ॲज इट इज. 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 किती होतात, 8. यातून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 0.15. 0.15 सबस्ट्रॅक्ट करूया. ओके, 0मधून सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत 15. काय घेतलं आपण, 8कडून बोरो घेतला, या ठिकाणी 7 झाला. 9 10. ओके, 10 मायनस 5 5. 9 मायनस 1 8. 7 मायनस 0 7. काय मिळालं सबस्ट्रॅक्शन, 7.85. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला या ठिकाणी, 7.85. ओके, तर तो आपण थिंक केलेला डेसिमल नंबर काय आहे, 7.85. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, 7.85? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. द व्हॅल्यू ऑफ 2.25 प्लस 9 प्लस 1/5 प्लस इन ब्रॅकेट 28 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय 1/2 इज. ओके, या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. ब्रॅकेटमध्ये काय दिसतं आहे, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 28 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय 1/2. मल्टिप्लिकेशन आहे, तर याला आपण 2 हा काय आहे, डिनॉमिनेटरला आहे. 28 न्यूमरेटरला आहे. याला भाग जातो आहे, 2ने भाग देऊन घेऊया. 2 1 जा 2, 2 4 जा 8. या ठिकाणी काय मिळेल, 14 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय 1/1. म्हणजेच काय मिळाला, ब्रॅकेटचं आन्सर काय निघेल, 14/5. या फ्रॅक्शनला 1ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आन्सर, 14/5. ओके, चला यांची काय करून घेऊया, सम करून घेऊया. आणि हा जो दिलेला मिक्स फ्रॅक्शन आहे याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. 2.25 प्लस 9. ओके, प्लस 9 हा आपल्याला होल नंबर आहे. तो आपल्याला 2मध्ये ॲड करावा लागेल.
ओके. याला डेसिमल पार्ट नाही आहे, याला डेसिमल पॉईंट देऊन आपल्याला काय घ्यावं लागेल 0 ओके. चला तर मग यांची सम करूया. 9 + 2 11 ओके. यांचं आन्सर काय मिळालं 11.25. आता हा जो दिलेला इम्प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करूया. 5 × 1 = 5, 5 + 1 6/5 ओके. चला तर काय मिळालं मग आन्सर आपल्याला बघा 11.25 + 6/5 + 14/5 ओके. आता हे जे फ्रॅक्शन आहे हे सॉल्व करून घेऊया. या ठिकाणी बघा दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरमध्ये असलेल्या नंबर्सची आपण सम करू शकतो. ओके. 11.25 + 14 + 6 20 / 5. 5च्या टेबलमध्ये 20 येतो. 20ला कंप्लीट भाग जाईल 5ने. 5 × 1 = 5, 5 × 4 = 20 ओके. हे सॉल्व केल्यानंतर काय मिळालं 4. 11.25 + 4 यांची सम काय येईल 11 + 4 15.25. फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला 15.25. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. चला तर मग मित्रांनो पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया. आपलं पुढचं सेक्शन आहे एव्हरीडे मॅथमॅटिक्स. त्यातील क्वेश्चन नंबर 21. प्रीती डिस्ट्रीब्युट्स ₹73.51 among her 2 sisters and 1 brother. She gives ₹18.32 to each of her sister and ₹12.29 to her brother. How much money is left with her? ओके. सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया. प्रीतीजवळ 72.51 रुपीज आहेत आणि तिने ते रुपीज तिच्या 2 सिस्टर्स आणि 1 ब्रदरमध्ये डिस्ट्रीब्यूट केले. तिने तिच्या प्रत्येक सिस्टरला प्रत्येकी 18.32 रुपीज दिले आणि ब्रदरला 12.29 रुपीज दिले. 2 सिस्टर्सला दिलेले आहेत हे रुपीज. म्हणजे एका सिस्टरला 18.32 आणि दुसऱ्या सिस्टरला 18.32 असं 2 सिस्टर्सला 18.32 रुपीज दिलेले आहेत आणि ब्रदरला 12.29 रुपीज दिले आहेत. तर तिच्याकडे किती मनी लेफ्ट असतील? ओके. एवढे पैसे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तिच्याकडे किती मनी लेफ्ट होणार आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल 18.32 + 18.32 कारण की या ठिकाणी 2 सिस्टर्स आहेत आणि ब्रदरला किती दिले तिने 12.29 रुपीज. हे तिने तिच्याकडे असलेल्या 73.51 रुपीजमधून दिलेले पैसे आहेत. तर सगळ्यात अगोदर तिने डिस्ट्रीब्यूट केलेल्या पैशांची सम करूया आणि आलेलं आन्सर तिच्याकडे असलेल्या अमाऊंटमधून सबस्ट्रॅक्ट करूया. ओके. सगळ्यात अगोदर सम करूया. 9 + 2 11, 11 + 2 13 कॅरी 1, 3 + 3 + 2 8 + 1 9 डेसिमल पॉईंट ॲज इट इज. 8 + 2 10 + 8 18 कॅरी 1, 1 + 1 + 1 + 4 ओके. तर तिच्याकडे किती रुपीज आहेत 73.51 रुपीज. याच्यातून तिने तिच्या 2 सिस्टर्स आणि ब्रदरला 48.93 रुपीज डिस्ट्रीब्यूट केले. आता तिच्याकडे किती पैसे उरले आहेत हे काढण्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 1मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला. या ठिकाणी 4 11 - 3 8 4मधून 9 सबस्ट्रॅक्ट न होऊ शकत. 3कडून बोरो घेतला 14 झाला. 14 - 9 5 डेसिमल पॉईंट ॲज इट इज. 2मधून 8 सबस्ट्रॅक्ट न होऊ शकत. 7कडून बोरो घेतला 12 झाला. 12 - 8 4 6 - 4 2. तिच्याकडे किती रुपीज लेफ्ट राहतील 24.58 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? नाही.
पण ऑप्शन डीमध्ये आन्सर दिलेला आहे नन ऑफ दिस, म्हणजे दिलेल्या ABC ऑप्शनपैकी एकही ऑप्शन नाही आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल मग? नन ऑफ दिस. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. अ कार हॅज टू ट्रॅव्हल 500 किलोमीटर if 4.5 of journey is completed, then find the remaining part of journey. ओके, एक कार आहे, त्या कारने किती किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे? 500 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. इफ 4/5 ऑफ जर्नी इज कम्प्लिटेड, जर ह्या किलोमीटरमधून त्या कारने 4/5 जर्नी ही कंप्लीट केलेली आहे. देन फाइंड द रिमेनिंग पार्ट ऑफ जर्नी, तर अजून जर्नीचा किती पार्ट रिमेनिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? टोटल ट्रॅव्हल किती झालेलं आहे? 500 किलोमीटर मल्टिप्लाय बाय त्यापैकी, म्हणजे टोटल किलोमीटर्सपैकी 4/5 किलोमीटर 4/5 जर्नी ही कंप्लीट झालेली आहे. 4/5 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेले आहे, म्हणजे आपल्याला या काय करावं लागेल? 500 मल्टिप्लाय बाय 4/5 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला 4/5 पार्ट म्हणजे किती जर्नी कंप्लीट केली आहे ते याच्यावरून निघेल. ओके, या ठिकाणी 500 मल्टिप्लाय बाय 4/5, 5ने आपण 500ला भाग देऊया. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 0 0. 100 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल? 400 किलोमीटर. म्हणजे 500 किलोमीटरचा 4/5 पार्ट म्हणजेच काय आला? 400 किलोमीटर. तर त्या कारने किती जर्नी कंप्लीट केली आतापर्यंत? 400 किलोमीटर जर तिने जर्नी कंप्लीट केली असेल तर अजून किती जर्नी बाकी आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल? टोटल ट्रॅव्हलिंग किलोमीटर्समधून जर्नी केलेला डिस्टन्स सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 500 मायनस 400 100 किलोमीटर. तर त्या कारचा अजून जर्नीचा पार्ट किती बाकी आहे? 100 किलोमीटर बाकी आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100 किलोमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. संजू हॅड टू ॲड 18.75 to 6, but instead he added 1.875 to 6. What is the difference between the two answers? ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय सांगितलं आहे? संजूला काय ॲड करायचं होतं? 18.75मध्ये 6 ॲड करायचे होते, पण त्याच्याकडून चुकून काय झालं? 1.875मध्ये 6 ॲड केले गेले. तर त्या दोघं आन्सर्समध्ये कितीचा डिफरन्स आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला अगोदर या दोघांची सम करून घ्यावी लागेल. या दोघांची सम करून घ्यावी लागेल आणि आलेले आन्सर्स सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. ओके, चला तर मग करूया. 18.75 प्लस 6, 8 प्लस 6 14, कॅरी 1, 1 + 1 2. ओके, पण चुकून त्याच्याकडून काय झाली ॲडिशन? 1.875 प्लस 6 अशी सम केली त्याने. याची आन्सर काय मिळेल? 578.6 + 1 7. आन्सर काय मिळालं त्याला? हे मिळालं. तर ह्या दोघं आन्सरमध्ये कितीचा डिफरन्स आहे हे काढण्यासाठी आता काय करावं लागेल आपल्याला? 24.75मधून आपल्याला 7.875 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, बघा, 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 5कडून बोरो घेतला, 10 झाला, 10 - 5 5. 4मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घेतला, 14 झाला, 14 - 7 7. 16 - 8 8. 3मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घेतला, 13 झाला, 13 -
871 दोघं आन्सरमधला डिफरन्स काय मिळाला 16.875. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 16.875. येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. अर्जुन पॅक्ड 99 divided by 20 kilogram of sugar in 45 packets equally. Find the weight of sugar in each packet. ओके, अर्जुनकडे टोटल शुगर किती आहे 99 डिवाइड बाय 20 किलोग्रॅम शुगर आहे आणि त्याने ती शुगर 45 पॅकेट्समध्ये इक्वली पॅक केलेली आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द वेट ऑफ शुगर इन ईच पॅकेट. तर एका पॅकेटमध्ये असलेल्या शुगरचं वेट किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, टोटल शुगर किती आहे आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. टोटल शुगर आहे 99 डिवाइड बाय 20. नंबर ऑफ पॅकेट्स किती आहेत, किती पॅकेट्समध्ये पॅक केलेली आहे ती 45. ओके, तर आपल्याला 1 पॅकेटमध्ये असलेल्या शुगरचं वेट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपण हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 90 मल्टिप्लाय बाय 20 1800 प्लस 9 1809 डिवाइड बाय 20. ओके, आता ही काय झाली एवढी टोटल शुगर. ही शुगर आपण 45 पॅकेट्समध्ये इक्वली पॅक केलेली आहे. तर एका पॅकेटमध्ये किती वेटची शुगर आपण पॅक केली आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ही टोटल शुगरला नंबर ऑफ पॅकेट्सने डिवाइड करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला एका पॅकेटमध्ये किती शुगर पॅक केली हे फाइंड आउट होईल. ओके, बघा असं इक्वेशन तयार होईल. आता या ठिकाणी फ्रॅक्शन फॉर्म दिलेला आहे, डिवाइड बाय 45 आहे. ओके, याला अजून आपण कसं लिहू शकतो, 1809 डिवाइड बाय 20 डिवाइड बाय 45 डिवाइड बाय 45. याच्या डिनॉमिनेटरला काय कन्सिडर करतो आपण 1. जर सपोज मी याला डिनॉमिनेटर पार्ट वरती आणला तर काय होईल, हा डिवाइड या ठिकाणी डिवाइडचा साईन चेंज होईल, मल्टिप्लाय होईल. इक्वेशन बघा कसं मिळेल, 1809 डिवाइड बाय 20 मल्टिप्लाय बाय, हा काय होता डिवाइड ना, डिवाइडचा मल्टिप्लाय आणि यांची न्यूमरेटर डिनॉमिनेटर चेंज होतील, 4/45. ओके, मल्टिप्लिकेशन आहे, फ्रॅक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आपण डायरेक्टली सरळ करतो. 1809 मल्टिप्लाय बाय 1 काय मिळेल, 809 डिवाइड बाय 20 मल्टिप्लाय बाय 45 45 टू जा 90 0 ॲड केला काय मिळाला 900. आता याला आपण भाग देऊ शकतो. ओके, वन 1809 डिवाइड बाय 900 बघा 900 टू जा 1800 म्हणजे या ठिकाणी काय येईल 2 जा 1800. सबस्ट्रॅक्ट करूया काय मिळालं, सबस्ट्रॅक्शन 9. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आता याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. काय येईल मिक्स फ्रॅक्शन, जो आपला क्वोशियंट असतो तो असतो आपला फ्रॅक्शनमधला होल पार्ट, जो रिमाइंडर असतो तो असतो न्यूमरेटर पार्ट आणि डिनॉमिनेटर असतो आपला डिवायझर. ओके, काय मिळालं आन्सर 29/900. ओके, या ठिकाणी बघा आता हा दिलेला फ्रॅक्शनल पार्ट आहे, याला आपण दोघांमध्ये काय आहे 9 आणि 900, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण जर आपण सपोज 9ने डिवाइड केला तर काय मिळालं आन्सर
होल पार्ट ॲज इट इज 9 1 9 अपॉन 9 1 9 0 0. तर एका पॅकेटमध्ये किती शुगर पॅक होईल? 2 1/100 किलोग्रॅम. ओके, ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर? चेक करूया. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. मानसी प्रॅक्टिस गिटार फॉर 1/6 पार्ट ऑफ अ डे. इफ शी प्रॅक्टिस गिटार एव्हरी डे, देन हाऊ लॉंग विल शी प्रॅक्टिस इन अ वीक? ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. मानसी दिवसात 24 तास असतात. 24 तासांपैकी 1/6 पार्ट ती प्रॅक्टिस करते आहे एका दिवसात. इफ शी प्रॅक्टिस गिटार एव्हरी डे, ती रोज प्रॅक्टिस करते. देन हाऊ लॉंग विल शी प्रॅक्टिस इन अ वीक, तर एका वीकमध्ये ती किती तास प्रॅक्टिस करते? एका वीकमध्ये प्रॅक्टिस करत असलेल्याचं टायमिंग विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला. ओके, सगळ्यात अगोदर काय काढावं लागेल मग आपल्याला? ती एका दिवसात किती प्रॅक्टिस करते आहे? 1 डेमध्ये किती प्रॅक्टिस करते आहे? 1/6 पार्ट ऑफ अ डे. एका दिवसातल्या तासांपैकी 1/6 डेज ती प्रॅक्टिस करते आहे. ओके, 1 डेमध्ये किती अवर्स असतात? 1 डेमध्ये 24 अवर्स असतात. ओके, तर ती 1 डेमध्ये किती प्रॅक्टिस करते आहे ते काढूया. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 1/6 मल्टिप्लाय बाय 24. तर या ठिकाणी आपण भाग देऊ शकतो. 6 1 6, 6 4 24. म्हणजे ती दिवसातले 4 अवर्स, 24 तासांपैकी ती 4 तास डेली प्रॅक्टिस करते आहे. असं ती 1 वीकमध्ये किती तास प्रॅक्टिस करते? आता आपल्याला माहिती आहे 1 वीकमध्ये किती डेज येतात? 7 डेज येतात. ती एका दिवसामध्ये 4 तास प्रॅक्टिस करते आहे. तर ती 7 दिवसांमध्ये किती प्रॅक्टिस करेल? म्हणजेच काय, 1 वीकमध्ये. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 7 मल्टिप्लाय बाय 4. 7 4 28 आवर्स. तर ती 1 वीकमध्ये 28 आवर्स प्रॅक्टिस करेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 28 आवर्स? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.